हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतातील बहुतेक सर्व भागात येणारी उगवणारी वनस्पती म्हणजे तुळस. बहुतेक हिंदू कुटुंबियात घरासमोर तुळस असते, तुळशी वृंदावन असते. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा असे 5 दिवस ही दिवाळी असते. ह्या प्रबोधिनी एकादशीला श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. तुळशी विवाह म्हणजे तुळस या पवित्र वनस्पतीच्या रूपाबरोबर शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्याचाच अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह करण्याची प्रथा आहे. देवांचे जालंधर दैत्याशी युद्ध सुरू होते. त्याची वृंदा नावाची पत्नी पतिव्रता होती. तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावामुळे देवांकडून त्याचा वध होत नव्हता. श्री विष्णूने जालंधराचे रूप घेऊन तिच्या पातिव्रत्याचा भंग केला. तिच्या पातिव्रत्यावर प्रसन्न होऊन श्री विष्णूने तिला वर दिला, वृंदा, तू तुळस होऊन सगळ्यांना वंदनीय होशील. तुझ्या तुलसीपत्राने भक्त माझी पूजा करतील. तसेच प्रत्येक कार्तिक मासात तुझा विवाह माझ्याशी लावण्यात येईल. भगवान विष्णूला तुळस खूप प्रिय आहे. तिला विष्णुप्रिया असेही म्हणतात. तुळस ही लक्ष्मीचे रूप मानली जाते. तुळशी विवाह हे एक व्रत मानले जाते. हे व्रत केल्याने कन्यादानाचे फळ मिळते असेही मानले जाते. हे एक काम्य व्रत आहे. शास्त्रातही सांगितले आहे, ज्यांना कन्या नसेल त्यांनी एकदा तरी तुळशीचा विवाह लावून कन्यादानाचे पुण्य प्राप्त करून घ्यावे. कार्तिकी एकादशीपासून तर त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला होता. त्या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांना सुद्धा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची 3 नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची 3 नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाते. या दिवशी घराबाहेर व देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली जाते. तसेच नदीत दीपदान करतात, म्हणजेच नदीपात्रात पाण्यामध्ये दिवे लावून सोडतात, आनंदोत्सव साजरा करतात. तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रत संकल्प केले असतील त्याची समाप्ती करून ते पदार्थ ब्राह्मणाला दान करून मग सेवन करण्याची पद्धत आहे. तुळशी विवाहानंतरच विवाह मुहूर्त सुरू होतात. हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभते. तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगा स्नानाचे पुण्य लाभते. मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते. इतके हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व आहे. तुळशीचे पान एक त्रैलोक्य समान. उठोनिया प्रातःकाळी वंदी तुळसी माऊली नाही आणिक साधन, एक पूजन तुळशीचे. न लगेच तीर्थात ना जाणे, नित्य पूजने तुळशीसी. योगायोग न लगे काही, तुळशी वाचून देव नाही. अशा शब्दात संत एकनाथ महाराजांनी तुळशीचे श्रेष्ठत्व सांगितले आहे. देवाला नैवेद्य दाखवताना आपण तुळशीच्या पानाचा वापर करतो. नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवतो. आपला नैवेद्य देवापर्यंत लवकर पोचावा ही भावना असते. वाईट शक्ती आपल्यावर आक्रमण करू नाही म्हणून दाराशी तुळस लावण्याची प्रथा आहे. दारासमोर वृंदावन असते. जुन्या काही रूढी परंपरा आहे, त्यामागे नक्कीच काहीतरी हेतू होते. आजकाल आपणास बऱ्याच प्रमाणात विसर पडत चालला आहे. काही ठराविक ठिकाणीच तुळशी वृंदावन बघायला मिळते. तुळशीमध्ये कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन वायू सोडण्याचा गुणधर्म असल्यामुळे शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते. घरासमोर तुळस असल्यास पिसवा जंतू शिरकाव करत नाही. तुळस प्रदूषणनाशक आहे. हवा शुद्ध करणे हा तिचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. वैज्ञानिक दृष्टीने तुळशी वनस्पती म्हणून खूप महत्त्वाची आहे. औषध म्हणून तुळशीच्या पानांचा रस काढून पिणे अनेक आजारांवर गुणकारी ठरते. भारतीय उपखंडात आढळणारी ही वनस्पती औषधी आणि आध्यात्मिक दोन्ही दृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि डोकेदुखीपासून आराम देण्यासाठी उपयुक्त आहे. तुळशीचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत. तुळशीच्या पानात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. ही वनस्पती ॲडॅप्टोजेन म्हणून काम करते, ज्यामुळे शरीराला तणावाशी जुळवून घेण्यास मदत होते
आणि शांत वाटते. तुळस एक नैसर्गिक वेदनाशामक आहे आणि मायग्रेनच्या वेदना कमी करण्यास मदत करू शकते. तुळशीचे सेवन पचन सुधारण्यास मदत करते आणि युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यास मदत करते. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीने तुळशीचे महत्त्व आहे. हिंदू धर्मात तुळशीला पवित्र मानले जाते आणि तिची पूजा केली जाते. असे मानले जाते की तुळशीचे रोप घरात असल्यास लक्ष्मीचा वास असतो आणि घरात सुखसमृद्धी येते. रविवारी तुळशीला पाणी घातले जात नाही, कारण या दिवशी ती भगवान विष्णूसाठी व्रत करते, अशी ही धार्मिक मान्यता आहे. तुळस विविध पाककृतींमध्ये वापरले जाते, परंतु भारतीय तुळस ही गोड तुळशीपेक्षा वेगळी आहे. थोडी तिखट असते. हिंदूंच्या अंतःकरणात जसा तुळशीबद्दल पूज्यभाव, पवित्र भाव आहे, तसाच इतर धर्मातही आदरभाव आहे. इंग्रजी शब्दकोशात तुळशीला पवित्र झाड म्हटले आहे. ग्रीक भाषेत तुळशीला बेझिलिकॉन म्हणजे राजयोग म्हणतात. तुळशीच्या अंगी विशिष्ट शक्ती आहे असे मानतात. आपल्या हिंदू धर्मात तुळशीचे दर्शन, स्पर्श, ध्यान, नमन, पूजन, रोपण आणि सेवन या गोष्टी युगायुगांची पापे, पातके नष्ट करतात. म्हणूनच तुळशीला पापनाशिनी म्हणतात. म्हणूनच म्हटले जाते, ज्या ज्या घरी तुळस ते घर तीर्थक्षेत्रासारखे पवित्र असते. प्रत्येक हिंदूंच्या घरी तुळस असावी असा संकेत आहे. प्रातःकाळी तुळशीचे दर्शन घ्यावे.